है और जलती है दुनिया। हमारा नाम है और जलती है दुनिया। चलाना हमारा काम है। आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑल वरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बिटमॅप प्रीसेट आणि स्केपिक प्रीसेट दोन्ही प्रीसेट इंपोर्ट करून घ्यायचे आहे। इंपोर्ट केल्याच्या नंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर काय तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। सुरुवातीला येऊन जायचे। सुरुवातीला आल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे। फोटो ॲड करण्यासाठी फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचे, कलर फिलवरती जायचे, नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचे। केल्याच्या नंतर तुम्हाला जो फोटो लावायचा आहे त्या फोटोला क्लिक करायचे आणि इथून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचे आहे। केल्याच्या नंतर तुमचा फोटो इथे ॲड होऊन जाणार। तर आता तुम्हाला काय करायचं आहे 8.14 सेकंदावरती आल्याच्या नंतर आणखी तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे। फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आहे। गेल्याच्या नंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, सगळ्यात शेवटी यायचं आहे, 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं फोटो कट करायचा आहे। फोटो कट करण्यासाठी 9.29 सेकंदावरती आल्याच्या नंतर तुम्हाला फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, इथून कट करून घ्यायचा आहे फोटो। आणखी तुम्हाला तिसऱ्या बीटवरती यायचं आहे, आणखी इथून कट करून घ्यायचं आहे। तर एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला यायचं आहे दुसऱ्या बीटवरती। आल्याच्या नंतर आता एक तुम्हाला इमोजी PNG दिली आहे ती इथे ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। गेल्याच्या नंतर इमोजीवरती क्लिक करायचं आहे, काही अशा प्रकारची इमोजी आहे। इमोजीवर क्लिक केल्याच्या नंतर त्याच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी यायचं आहे, हा 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर इथून बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टवरती आणि तिराटवरती जाऊन कॉपी पिक करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला इथं हा जो काही 9.5 सेकंदावरती यायचं आहे। आल्याच्या नंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन तिराटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। इथं तुमचा हवाला इफेक्ट लागलेला आहे। बॅक यायचं आहे, स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जाऊन तिराटवरती जाऊन कॉपी पिक करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला हा जो काही दुसरा फोटो दिसते दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन तिराटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे, स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जाऊन तिराटवरती जाऊन कॉपी पिक करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर तिसऱ्या फोटोवरती येऊन हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे, स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर काय तुम्हाला मी लेअर दिलेले आहे तर त्याला इथं कॉपी करायचं आहे, याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। कॉपी लेअर केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला यायचं इथं 8.14 सेकंदावरती आल्याच्या नंतर इथून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर इथून हे जे काही इफेक्ट म्हणजे लेअर आहे इफेक्ट ते लागलेलं आहे तर बॅक येऊन जायचं आहे, स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि हे जे काही एक लेअर आहे त्या एक लेअरला इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। कॉपी लेअर केल्याच्या नंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर इथून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे आणि याला सगळ्यात शेवटी यायचं आहे, 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडचा एक्सपोर्टचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे आणि इथून एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर तुमच्या गॅलरीमध्ये हा व्हिडिओ सेव्ह होऊन जाणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।